मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी ते मुंबई असे आंदोलन काढत मुंबईमध्ये उपोषण केलं। साधारणतः 27 ऑगस्ट पासून अंतरवाली येथून मनोज जरांगे पाटील हे उपोषणासाठी निघाले आणि 28 आणि 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईमध्ये दाखल झाले। मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि या उपोषणाच्या पार्श्वभूमीवरती हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट हे लागू करावं ही मागणी त्यांनी प्रमुख धरून एकूण आणखी 6 मागण्या म्हणजे एकूण 8 मागण्या ज्या त्या त्यांनी सरकारसमोर मांडल्या होत्या। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी 7 उपोषणं केली आणि कालचं जे उपोषण त्यांनी मागे घेतलं मुळात मुंबईतलं जे उपोषण झालं आझाद मैदानातलं ते 8वं उपोषण होतं। आता या उपोषणानंतर साधारणतः सरकारकडून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी असेल किंवा जे उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलं होतं त्याची चौकशी साधारणतः त्याच्याबाबत बैठक घेण्यात आली, त्याची दखल घेण्यात आली आणि त्यानंतर मराठा समन्वयक समिती असेल त्यानंतर उपसमिती असेल मंत्रिमंडळ यांनी या सगळ्यावरती चर्चा केली, ज्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबतचा निर्णय शासन निर्णय हा झाला आणि त्यानंतर तशा प्रकारचा GR सुद्धा काल मनोज जरांगे पाटील यांच्या हाती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। मात्र जो हैदराबाद गॅझेटचा GR म्हणजे साधारणतः आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा ज्याच्यामध्ये आरक्षण आता लागू होणार आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी आता विरोधक असलेल्या ओबीसी मधून नाराजी व्यक्त होताना पाहायला मिळत आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात मुळात सरकारमध्ये असलेले ओबीसी नेते छगन भुजबळ हे कुठेतरी आता नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री येथे पार पडत आहे। या बैठकीला छगन भुजबळ आले, मात्र ते काही क्षणातच पुन्हा एकदा तिकडनं निघून गेले। त्यामुळेच म्हटलं जात असं आहे की छगन भुजबळ यांनी आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवरती बहिष्कार घातलेला आहे, कारण ज्या प्रकारे सरकारनं काल शासन निर्णय जो काढला, तातडीनं GR जो काढला हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा, त्यानंतर महिन्याभरामध्ये सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातला जो शासन निर्णय साधारणतः मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत बसून जो सरकारनं मान्य केला, यामुळे कुठेतरी आता छगन भुजबळ नाराज झालेले आहेत। ओबीसी नेत्यांकडून या सगळ्यावरती साधारणतः टीका केली जात आहे। या सगळ्या शासन निर्णयाविरोधामध्ये सरकारवरती सुद्धा टीका टिप्पणी ही ओबीसी नेते असतील विरोधक असतील त्यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता महत्वाचं आहे ते म्हणजे छगन भुजबळ। छगन भुजबळ हे मंत्रिमंडळाचा भाग आहेत, कारण मंत्री आहेत ते, आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः पाहायला गेलं तर आता जी बैठक सुरू झाली त्या बैठकीला छगन भुजबळ आले, मात्र काही क्षणातच ते निघून गेले। त्यामुळे ते नाराज आहेत की त्यांनी बहिष्कार घातला असं सुद्धा सवाल उपस्थित होत आहे। मात्र काल ज्या वेळेला सरकारकडून GR मनोज जरांगे पाटील यांच्या हातात देण्यात आला, त्यानंतर छगन भुजबळ यांच्याकडून मात्र साधारणतः आतल्या म्हणजे पडद्यामागची खेळी जी ती सुरू केली होती त्यांनी। साधारणतः सरकारने जो GR दिलाय त्या संदर्भात वकिली साधारणतः अभ्यास जो होतो त्यांनी सुरू केला होता। वकिलांकडून असेल संपूर्णपणे जो GR दिलाय त्यानुसार नेमकं कशा प्रकारचं आरक्षण, ओबीसीच्या प्रवर्गातूनचे आरक्षण किंवा ज्या काही मागण्या होत्या मनोज जरांगे पाटलांच्या या सरकारनं मागण्या मान्य केलेल्या आहेत, त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती साधारणतः ही विचारविनिमय असेल किंवा साधारणतः चर्चा असेल आणि साधारणतः पडद्यामागच्या ज्या हालचाली होत्या त्या छगन भुजबळ यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आता वकिली सल्ला साधारणतः ते घेत असल्याची माहिती सध्या समोर येते आहे। ओबीसी मंत्री आणि नेत्यांशी त्यांनी संपर्क साधल्याचं सुद्धा कळतंय आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीला ओबीसी मंत्री सरकारने प्रस्तुत केलेल्या दोन्ही GR विषयी मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांकडून माहिती घेणार असल्याचं कळतंय। त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये साधारणतः काल जो GR दिला या सगळ्याची मान्यता त्याला मिळणार, अंमलबजावणी साधारणतः 2 दिवसात होणार आहे असं सुद्धा काल राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं होतं। त्यानुसार 2 दिवसामध्ये त्या GRची अंमलबजावणी होते का, आणि साधारणतः हैदराबाद आणि इतर गॅझेट नोंदीचा वापर करून मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारने संमती दिली। त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतलं असलं तरी येथे सुरू असलेले ओबीसी आंदोलन सुरूच आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी अशा प्रकारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यामुळे ओबीसी नेते आता साधारणतः ज्या प्रकारे शासन निर्णय आलेला आहे कालचा त्याच्यावरती नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ यांनीही मंत्रिमंडळ बैठकीतून निघत बहिष्कार घातल्याचं बोललं जातं। त्यामुळे आता या सगळ्यावरती ओबीसी नेत्यांकडून नेमकं कशा प्रकारे सरकारला प्रस्ताव येतो, सरकार या सगळ्यावरती काय तोडगा काढतं हे सध्या पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासाठी तुम्ही पाहत राहा माय महानगरवळी।